वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक वेळा मी ऐकून आहे की बाबा या आपल्या या मुंबई विभागामध्ये संपूर्ण जो विदर्भ कोळी समाजांचा जमात आणि मित्रपरिवार यांच्या माध्यमातून संपूर्ण समाजात एकत्र येतोय. अनेक मान्यवरांच्या अनेक वर्षापासून मला निमंत्रणं होते, परंतु काही कारणास्तव मी नाही येऊ शकलो. परंतु योगायोग मात्र अचानक आमच्या हरिभक्त पारायण गजानन रवी तरोडे आणि आमचे रमेश भाऊ आणि काही मान्यवर त्यांच्या अनेक दिवसाच्या मोबाईलच्या निमंत्रणावरून आम्ही आज मात्र सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. आणि जीवनामध्ये संपूर्ण समाज हा एकत्र येणं आणि एकत्र आणणं हे सर्वात मोठं महान कार्य. आणि या एकत्र मेळाव्याच्या निमित्तानं का होईना सर्वांना मात्र एकमेकांच्या कार्याबद्दल जे प्रोत्साहन आणि प्रेरणा भेटते मला. आणि जे काही अनेक प्रकारे आपला कोळी समाज वेगवेगळ्या क्षेत्रात तरी मात्र राहत आलेला आहे, पण या गुढीपाडव्याच्या महोत्सवाच्या निमित्त आज आपण सर्व एकत्र येतो, एकमेकांच्या भेटीगाठी होतात आणि सर्वजण कोणी उद्योजक आहेत, कोणी सर्व्हिसर आहे. पण आजच्या दिवसाला सर्वांनी मात्र रजा टाकून आपण या कार्यक्रमाकरता आपण एकत्र आलेला आहे. आणि ही मात्र एकत्र येणे आजच्या काळाची फार मोठी जरूरत आहे. वास्तविक जर पाहिला तर प्रत्येक जमातीमध्ये काही संघटना असतात, त्यामध्ये त्या जमातीमधला विकास कसा काय करता येईल आणि एकत्र येऊन मात्र काही विकास करण्याच्या मार्गावर बऱ्याचशा काही प्रतिक्रिया त्या ठिकाणी केल्या जातात. आणि आज जर पाहिलं तर आपला हा कोळी महादेव समाज हा थोडासा विखुरलेला आहे, म्हणून त्यांना एकत्र आणणं फार मोठी जबाबदारी आहे. आणि ते मात्र आपल्या मुंबई विभागाने सर्व मित्रपरिवार यांनी केलेला आहे. आणि आपल्या वाल्मिकी ऋषीच्या संबंधात जर पाहिलं तर वाल्मिकी ऋषी हे सामान्य नव्हे की ज्यांनी शतकोटी रामायणाची प्रतीके केलेली होती. आणि वाल्मिकी ऋषी जर पाहिले तर यांच्या संबंधात जर पाहिलं तर आपला एक राज्य परंपरा आहे त्यांचा. परत्योतसम दशमपुत्र राघव रघुनंदना मनशा कर्मणी वाशा भूतपूर्व किल्बिष. महर्षी वाल्मिकी रामायणामधला हा उत्तरामधला हा शालिवास श्लोक यामध्ये म्हटलाय, बाबारी परत्योतसांचा दावा पुत्रा. राज्य घराण्यामध्ये जन्माले आलेले वाल्मिकी ऋषी, परंतु परिस्थिती काही विप्र समाजाने महर्षी वाल्मिकावर आक्रमण केल्यामुळं आपला जीव धोक्याच्या बाहेर घालण्यासाठी वाचवण्यासाठी काही दऱ्यापऱ्यामध्ये राहू लागलेल्या आहेत. आणि कधी कधी परिस्थिती माणसाला वेगळ्या मार्गाने जातोय आणि त्यानंतर ते दरोडेखोर बनलेले आहेत. असे अनेक संतांचे पुरावे आहेत. परंतु त्यांच्या आपल्या कुळामध्ये अनेक जन्माच्या पुण्याच्या संबंधानं महर्षी वाल्मिकीरायांचा त्यांची भेट झाली. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाहे. आणि अशा ठिकाणी हा सर्व महर्षी वाल्मिकीरायांचा इतिहास जर पाहिला तर फार असा महान आहे. आणि ज्यावेळेस मी 2001 मध्ये वारकरी संप्रदायामध्ये आलो, आमच्या विदर्भामधून अनेक प्रकारच्या दिंड्या जायच्या. समर्थ सद्गुरू गजानन महाराज यांची दिंडी सुद्धा निघायची, गुलाबराव महाराजची दिंडी निघायची, गुलाबाबाची दिंडी निघायची, अनेक प्रकारचे दिंडे निघायचे. आणि त्यावेळेस एक माझ्या मनामध्ये एक संकल्पना आलेली होती की बाबा आपल्या महर्षी वाल्मिकी पायदिंडी सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामधून कुठेच निघाला नाही. आणि म्हणून जेव्हा आपण लहानाचं मोठं तेव्हा आपल्याला महर्षी वाल्मिकी पायदिंडी सोहळा खालपणी समजा काशीपूर जवळजवळ 2016 पासून आम्ही चालू केलेला आहे. त्यामुळं संपूर्ण समाज मात्र एकत्र आणण्यासाठी आमचा हा फार मोठा टाच आहे. आणि विशेष करून मला एक दुसरा महत्त्वाचा विषय सांगायचा आहे की आपल्या मराठा समाजाचं भविष्य असतं. आज पंढरपुरामध्ये मराठा समाजाचे पाटील समाजाचे 135 मठ आहे आणि आपल्या कोळी समाजाचा फक्त एकच मठ आहे, गुरुवारी रंगराजी बाबा यांचा. म्हणून ह्या वर्षाला आम्ही एक संकल्पना घेऊन आलेला आहोत की आपला महर्षी वाल्मिकी मठाकरता आणि 65 एकराच्या बाजूला आणि चंद्रभागेची तिरी जवळजवळ 15 गुंठे जागा खरेदी केलेली आहे.
त्यामध्ये शुभारंभ केलेला आहे. 12 लाखाच्या सहकार्य पण समाजाचं मिळालेलं आहे आणि 50 लाखांना एकंदरीत 50 लाख रुपये खर्च आहे. आपण कधी मात्र आपल्या परिवारातली जेव्हा पंढरपूरची पायी वारी कराल तेव्हा मात्र त्या मठात आणि समाजाच्या सेवेकरताच मात्र ते आपण बांधणार आहोत चॅरिटेबलच्या माध्यमातून. तर ह्या ठिकाणी हे कार्य मात्र आपल्याला एक जे अपूर्ण कार्य आहे हे आपल्याला पूर्णत्वाला न्यायचं आहे. तर अशा प्रकारे आयोजक मंडळींनी मला 2 शब्द बोलण्याचा मनोगत व्यक्त करण्याचा जो चान्स दिला त्याबद्दल अभिवादन करतो आणि झालेले 2 शब्द मी इथे सांगतो. रामकृष्ण जय म्हणून. आज आपल्या कार्यक्रमाला अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले आहेत. श्री किरण भांगले साहेब हे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत, वार्ड क्रमांक 5 कल्याण डोंबिवली महानगरपालिका. त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी महापुरुषांना मानवंदना द्यावी. श्री किरण भांगले साहेब हे मूळतः शिक्षणाने इंजिनियर आहेत. ते शिवसेना शिंदेगड या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मी श्री ज्ञानेश्वर बोगटे साहेब यांना विनंती करतो की कृपया त्यांनी श्री किरण भांगले साहेबांचे स्वागत करावे. श्री किरण भांगले नगरसेवक साहेब यांचे स्वागत श्री ज्ञानेश्वर बोगटे साहेब करीत आहेत. कृपया टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. श्री किरण भांगले साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपले मनोगत व्यक्त करावे. सगळ्यांना जय आदिवासी, जय भीम, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आणि आज इथे विदर्भ कोळी महादेव जमात मित्र मंडळ मुंबई विभाग इथे यांनी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आज बोलायचं झालं तर आज 135व्या जयंतीनिमित्त आपण इथे सगळे जमलेलो आहोत. आणि संविधानाने जे आपल्याला दिलेलं आहे, बाबासाहेबांच्या कृपेमुळे आपल्याला जे संविधानाने दिलेलं आहे की आरक्षण दिलेलं आहे, तर त्या आरक्षणाच्याच मोबदल्यात मी आज इकडे तुमच्यासमोर कल्याण डोंबिवलीचा नगरसेवक म्हणून इथे मी उभा आहे. आणि तुम्हाला पण सगळ्यांना माहीत असेल की कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर हा ST समाजाचा बसलेला आहे, महादेव कोळी समाजाचा बसलेला आहे. त्यामुळे आपल्या समाजासाठी हा खूप मोठा सन्मान आहे. आणि मला असं वाटतं की आता एवढे आपले कल्याण डोंबिवलीमध्ये जेवढे मंडळ आहेत आदिवासी जमातीचे, तर सगळ्यांनी पुढे एकत्र येऊन काम केलं पाहिजे. सगळ्यांनी मीटिंग्स, आता खूप सारे मंडळ आहेत. आता हे मला वाटतं विदर्भाचं मंडळ असेल, तर आमच्या साईडला नाशिकचे आहेत, नगरचे आहेत, तर सगळ्यांनी एकत्र मिळून काहीतरी आता जे आपल्या पदरात पडलेला आहे महापौर, तर त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या मंडळांनी सगळ्या मंडळांनी केला पाहिजे मला असं वाटतं. आणि त्यासाठी ज्या मंडळांना काही आपली आमच्याकडून जी मदत लागेल ती नेहमीच आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्याला इथे आज गुरुगौरव सोहळा पण आहे विद्यार्थ्यांचा, तर त्याबद्दल सर्व इथे जमलेल्या सगळ्या मंडळींचे आभार मानतो. आणि इथे मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी बोगटे साहेबांचे खरं आभार मानेल की त्यांनी मला आमंत्रण केलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय भीम. धन्यवाद भांगले साहेब. अत्यंत समर्पक अशा शब्दात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले आणि
आपल्याला आश्वस्त केलं की ते आपले एक माणूस इथे कल्याण डोंबिवली महापालिकेत आहे. आपल्याला कधी त्यांची आवश्यकता पडल्यास आपण हक्काने त्यांच्याकडे जाऊ शकतो. आज आपल्या समाजाचा, आपल्या जमातीचा माणूस आज इथे नगरसेवक झालेला आहे. त्यांचं खूप खूप आभार. यानंतर श्री रमेश पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी खूप वेळा आपले मनोगत व्यक्त करावे. आज विदर्भ कोळी मित्रमंडळ मुंबई विभागाच्या वतीनं या ठिकाणी राष्ट्रीय स्नेहसन्मान सोहळा सालाबाप्रमाणे गत काही दिवसापासून या ठिकाणी सर्व सभाबंधन करत आहे. त्याकरता उपस्थित असलेले नवनिर्वाचित अध्यक्ष अध्यक्ष किरण भाऊ भडांगे साहेब, हरिभक्त प्रभाय मला उपस्थित आमच्या अकोल्यामध्ये पत्रकार बंधू रामचंद्र गावड, राणे साहेब, घाटे साहेब, याकरता सर्व उपस्थित असलेले सर्व कोळी समाजाचे बांधव, महिला मंडळी, मित्र, बंधू आणि भगिनी, आज या कोळी समाज मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित जो स्नेहमिलन सोहळा आयोजित केला, हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज 14 एप्रिल हा खास चांगल्या दिवशी या ठिकाणी आयोजन झालं. कारण नेहमीप्रमाणे हा गुढीपाडवाला कार्यक्रम असतो. अनेकदा येण्याचा प्रयत्न केला, परंतु धार्मिक कार्यक्रम असतात, त्यामुळे या ठिकाणी येणं शक्य झालं नाही. 5 तारखेला हा कार्यक्रम होता. त्या दिवशी सुद्धा आम्ही आमच्या गजेंद्र तरोडे यांनी सांगितलं होतं, परंतु तो कार्यक्रमसुद्धा रद्द झाला आणि नव्यानं हा कार्यक्रम झाला. या ठिकाणी येऊन खूप समाधान वाटलं. कारण येथील कर्मचारी वृंद जे आहे, महिला पुरुष, या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी एक गेट टुगेदर कार्यक्रम या ठिकाणी स्नेह मिलन सोहळा या ठिकाणी सादर करतात, की या ठिकाणी समाजासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे. मित्रो, अशा प्रकारचे ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या जिल्ह्यात आपले समाजबांधव आहेत, या ठिकाणी कर्मचारी वृंदानच या ठिकाणी पुढं यायला पाहिजे. कारण कोणताही कार्यक्रम म्हटला की त्या ठिकाणी सुशिक्षितपणा असायला पाहिजे. तो बऱ्याच ठिकाणी दिसत नाही. आज या ठिकाणी एवढा मोठा सोहळा आपण या मुंबई विभागाच्या माध्यमातून साजरा करतात. खरोखर आपण या कौतुकास्पद सोहळ्यात पात्र आहात असं या ठिकाणी मी मानतो. आणि या ठिकाणी जे निवृत्त सत्कार आजी माजी विद्यार्थ्यांचे, या ठिकाणी या मित्रमंडळाला एक विनंती करेल की जे जे समाज बांधव जे मुलं आहेत, मुली आहेत, ज्या गोरगरिबीतून शिक्षणात पुढे येतात, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते शिक्षणात पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही, अशा ठिकाणी मंडळाने विचार करून जे गरीब मुलं आहेत, भोटकरू आहेत, म्हणून त्यांना सत्य परिस्थितीत शिक्षण घेत असताना आर्थिक अडचण पडते. माझी विनंती राहील सर्व मंडळांना या ठिकाणी की आपण हा एक नवीन उपक्रम या माध्यमातून आपण जर आपल्या गोरगरीब विद्यार्थ्याला त्या ठिकाणी जर आर्थिक मदत या मंडळातून दिली तर तो त्या जीवनात त्याची प्रगती करेल आणि आपण केलेले अनंत उपकार तो आयुष्यभर तुमच्या नोकरीत जाईपर्यंत तो विसरणार नाही. आणि तुमचे झालेले उपकार तो नोकरीत लागल्यानंतर तो निश्चितच परत करेल मंडळाला. परंतु आपल्याकडून ही अपेक्षा माझी आहे की आपण करावी अशी या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी महर्षी वाल्मिकी आपण पाहिलं की ज्या जगामध्ये आपण आद्य कवी म्हणून महर्षी वाल्मिकांचा उल्लेख होतो, परंतु कोणी जमातीतून जन्माला आले आणि इतर जातीचा वास्तविक पाहता बोलीला वाल्मिक तैसीची करीनं, जी रामचंद्र प्रभूंच्या जन्माच्या अगोदर जे रामायण महर्षी वाल्मिकी लिहिलं तशाच प्रकारे रामचंद्र प्रभूंना या ठिकाणी वागायला लागलं. तसंच आपण पाहिलं की त्या समवयस्क पुढील काळात
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी दीन दलितांच्यासाठी उदाहरण तर आपलं अवतारकारी घेऊन या ठिकाणी आले. आज पाहिलं जसं वाल्मिकी ऋषींच्या जो ग्रंथ लिहिला त्याच्याप्रमाणे रामचंद्र प्रभूंना बघायला लागलं. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ते संविधान या देशाला दिलं, तुम्हा आपल्याला दिलं, ते जे त्यांनी लिहिलं तशाच प्रकारचं राज्य कोणाचंही असो, सत्तेवर कोणीही असो, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या बाहेर कोणतेही राज्यकर्ते जात आणि हा मोठा फार आपल्यासाठी विषय आहे. आणि आपण पाहिलं की स्वतःच्या जमातीला बाजूला ठेवून पहिल्यांदा घटनेची तरतूद केली की आपली केली, ओबीसीची केली, एसटीची केली आणि त्याच्यानंतर त्याच्या जमातीला गेली. एवढं महान नेतृत्व या देशात तयार होऊन गेलं. आज दलितांच्या आज पाहतो मागासवर्गीयांचे SC यांचे विद्यार्थी मुलं आज जे उच्च पदावर आहेत त्याला जर खरं कारणीभूत असेल तर ही राज्यघटना आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी संघटनेनं या ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो लावून त्याचा सत्कार या ठिकाणी मान सन्मान केला. खरोखर आम्ही मंडळाच्या या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. संयोजकांनी या ठिकाणी आम्हाला बोलावलं, आमचा मान सन्मान केला, या ठिकाणी सत्कार केला, त्याबद्दल पुनश्च एकदा आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन करून आभार मानतो. आणि येथेच माझे नामदेव 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय भीम, जय भारत. यानंतर मी श्री रामरतन गावड साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून तसेच ऋषीवरे विसरकर महाराज, वैकुंठवासी रंगराव महाराज व हरी ऋषीवरे मठाधिपती ज्ञानेश्वर महाराज यांना मानाचा मुजरा, आज उपस्थित असलेले आपले रवराणे महाराज, त्यानंतर मंचकात बसलेले तरोळे रमेशराव तरोळे, गजानन मामा तरोळे, राणेसाहेब, घाटेसाहेब तसेच कल्याणचे महापौर यांचे व उपस्थित महिला मंडळी यांना रामरतन गावडकडून लोकमत देशोन्नती मातृभूमी MCN न्यूज व अकोला जिल्हा पत्रकार संघटनेच्या वतीनं सर्व उपस्थित असलेल्या मान्यवरांना महिलांना कोटी कोटी शुभेच्छा. आज रोजी मला जे आमंत्रित केलं ते आमचे मधुकरराव तरोळे त्यांनी मला आपल्या इथं 23 वर्षापासून आपण जे मुंबई विभाग कोळी बांधव हे स्नेहसंमेलन साजरा करतात 23 वर्षापासून, मला हे फक्त यावर्षी मधुभाऊंना आमंत्रित करा मला माहिती नव्हती. त्यानंतर मधुभाऊचे मी खरोखर आभारी आहोत. तसेच आज आपण कोळी बांधव मुंबई विभागातील एकजूट दाखवतात त्याबद्दल मी सर्व कोळी बांधवांना महिला मंडळींना याच्याबद्दल शुभेच्छा देतो. आमच्या इकडे मेळावा होते पण नावं टाकून उपस्थित होत नाही, घरच्या महिला मंडळी विरोध करतात, वर्गणी माणूस देते. आमच्या इकडे गोष्ट सांगतो तुम्हाला, आमच्या इकडे वर्गणी देणार बाई म्हणजे कशाला देता तुम्ही त्या कार्यक्रमाला, आपण जात नाही काही नाही हात दुसरं. तर तुमच्या इकडे खरोखर तुमच्या महिला मंडळी या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या महिला मंडळी तुम्हाला साथ देतात, त्यांना शुभेच्छा देतो. आमच्या इकडे असं नाही, आमच्या इकडे विरोध करतात कधी कधी अकोला विभागात. पण तुम्ही खरोखर तुमच्या विभागातील जे कर्मचारी जी मेळा आपले कर्मचारी वृंद महिला मंडळी त्यांना खरोखर त्यांचं कितीही कौतुक केलं तरी कमी पडते. पण खरोखर आज मी एवढा आनंदित झालो की आज मला सन्मान केला त्याबद्दल आयोजक मंडळींचं मी खरोखर आभारी आहोत. असाच कार्यक्रम आपण पुढे साजरा हो अशा मी पुढेही तरी शुभेच्छा देतो व माझ्या इथं 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकार साहेबांनी अत्यंत थोडक्यात आपल्या मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं कौतुक केलं. धन्यवाद. त्यानंतर मी श्री गजानन भाऊ घटे यांना विनंती करतो की
त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. त्यानंतर पुढे आपण अध्यक्ष भाषणाकडे वळूया. श्री राजूभाऊ राणे. श्री राजूभाऊ राणे यांनीच या कार्यक्रमाची सुरुवात सन 2000 साली केलेली आहे. तेव्हापासून सतत या कार्यक्रमात कार्यरत आहेत ते आणि खूप मोठा त्यांचा सिंहाचा वाटा या कार्यक्रमाकरिता आहे. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. श्री राजूभाऊ राणे. सर्वप्रथम मी देवादिदेव महादेव महर्षी वाल्मिकी आणि बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम नमन करतो. आजच्या मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर, कार्यक्रमाला उपस्थित सर्व समाज बांधव भगिनी आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते, आज आपण 23व्या वर्षात पदार्पण करू. 23 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि पुढे सुद्धा आपण ही वाटचाल चालू ठेवणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट थोडक्यात बोलायचं थोडक्यात सांगतो की आज 23व्या वर्षी जेव्हा आपण मागे वळून बघतो तर निश्चितच एक प्रश्न उपस्थित होतो की आपण साध्य काय केलं. आणि हा प्रश्न आपणच नाही उपस्थित करत, हा खाजगी तिथं लोक पण करतात की हे एवढ्या दिवसाने करतात, तर नेमकं साध्य काय केलं. तर त्याबद्दल मी 2 शब्द बोलू इच्छितो की जेव्हा आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित या कार्यक्रमाची सुरुवात जेव्हा आपण केली तेव्हा डोक्यात असं काहीतरी बाबा आपण भविष्यात फार मोठी काही तीर मारणार आहोत असं कोणाच्याही काही डोक्यात नव्हतं. या कार्यक्रमाच्या आयोजनाची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे प्रामाणिकता हीच होती की कित्येक वर्षापासून म्हणजे आपण जेव्हा कार्यक्रम सुरू केले त्यापूर्वी 40-40 वर्षापासून लोक इथे मुंबईत राहत होते, पण कोणी एकत्र जमत नव्हते, एकमेकाला ओळखत नव्हते आणि मनोमन प्रामाणिक सगळ्यांची हीच इच्छा होती की त्यांनी सगळ्यांनी एक दिवस त्यांनी एकत्रित यावं आणि ते आपण गेली 23 वर्ष आपले साध्य करतो. आणि त्याकडे आपले जुने लोक होते बरेचसे, आता नाव नाही आठवत मला बरेचसे, तर त्या लोकांनी ही जी आपली योजना होती ही त्यांना मनोमन भावली होती. त्याबद्दल मी छोटंसं योजनेचं छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की जेव्हा आपला पहिला कार्यक्रम ठाण्याला झाला होता तेव्हा कार्यक्रम झाला, भांडे साहेबांनी उपस्थित तो कार्यक्रम केला होता आणि तेव्हा ते बाहेर निघाल्या मी त्यांना सोडायला गेलो आणि तिथून जेव्हा बाहेर पडत होतो तर आपल्या उल्हासनगरचे नाव मी नेमकं आठवत ती नक्की नाव होती तिथे ते आणि इतर लोक जेव्हा बोलत होते तर तेव्हा मी एकच थोडं थांबून की ते म्हणत होते की बघा आज पहिला कार्यक्रम आहे, यापूर्वी आपण दुसऱ्याच्या कार्यक्रमातच जाऊन टाळ्या वाजवल्या, हा पहिला कार्यक्रम आहे की ज्यात आपण आपल्या कार्यक्रमात आपण टाळ्या वाजवतोय की खरोखर म्हणजे काय साध्य केलं म्हणताना आपण खरोखर हे साध्य केलं आहे. आता हे पलीकडे जाऊन बोलायचं झालं तर हा प्रश्न उपस्थित म्हणजे नाकारून चालणार नाही की आपण साध्य काय केलं. मी हेही सांगू इच्छितो की प्रथमदर्शनी आपण कुठंच काही दिसणार नाही की तुम्ही काही मोठं कार्य केलं आहे, पण आज सांगतो की बघा आज जे आपल्या समाजाच्या हितासाठी सर्टिफिकेटसाठी जे लोक म्हणत आहेत, जे लोक मेहनत करत आहेत त्यात आमचे कार्यकर्ते पण ते कार्यकर्ते इथूनच सुरुवात झाली. मधुकर तराळे साहेब आहेत, आणखी संजय तरोळे आहेत, कित्येक गोपटे साहेब आहेत, हे आता विविध क्षेत्रात संगाळे साहेब आहेत, कोकेसाठी बांधत आहेत, हे लोक तयार झाले आमच्या या दिवशी. त्या ठिकाणी नाव घ्यायचं झालं तर तुम्हाला माहीत असेल की एरोलीला एक गजानन महाराजचं मोठं मंदिर बांधणं सुरू आहे. त्या मंदिराला बांधणी विविध समाजाचे लोक आहेत, त्यातसुद्धा आपल्या समाजाचे संतोष कळसकर, गंगाधरजी कोलटके यांच्या फार मोठा महत्त्वाचा वाटा आहे. आजसुद्धा ते मला वाटते खजिनदार आणि इंटरनेट एजंट म्हणून काम करतात. तर हा जेव्हा प्रस्तुत जेव्हा होतो खूप नाही केलं तरी आपण कार्यकर्ते दिलेले आहेत, त्यामुळे कोणाला पुस्तक याची आपल्या गरज नाही की तुम्ही काय केलं ते आम्ही केलं, त्यामुळे याच्यापुढे पण करत राहू. त्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो की आपल्याला कार्यक्रमामध्ये अटॅचमेंट आहे. सगळ्यांना या कार्यक्रमाचा एक जिव्हाळा आहे, येतात लांबून येतात, जिव्हाळा आहे. तर उदाहरणार्थ आपण सांगतो गेल्या आठवड्यात यावर्षी आपला कार्यक्रम लेट झाला, लेट झाला त्यानिमित्ताने आज तर आजच्या तारखेला माननीय बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी आपला कार्यक्रम साजरा होते. ही एक सुवर्णसंधी म्हणा किंवा बुद्धशक्ता योग आला असं म्हणायला हरकत नाही. तर ठीक आहे. हां उदाहरण